हे दुख भंजन मारुती नंदन, हे दुख भंजन मारुती नंदन, सुनो मेरी साथ पवन बिनते बारंबार, पवन बिनते धरितायसी शरण जावे शक्ती जीवेन वंची. प्रस्तुत प्राप्त क्षणिक कीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महावैष्णव भगवंताचे लाडके भक्त संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा अद्वैताचा अत्यंत चिंतनीय ओढाचा अभंग समस्त ग्रामस्थ मंडळी ढोरवगाव वासी यांच्या सेवेसाठी मी निवडलेला आहे. विठाल विठाल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. आपल्या या गजानन महाराज संस्थानतर्फे मागच्या वर्षी सुंदर असं मंदिर बांधलं गेलेलं आहे. गुरुवर्य श्री गजानन महाराजांच्या माऊलींचं हे मंदिर आहे आणि त्या मंदिरातील आजच्या वर्धापन दिवन किंवा बाबांच्या प्रगट दिवसानिमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह दिवसा भागवत कथा सुरू आहे. भागवत कथेचे प्रवक्ते आदरणीय हरिभक्तपरायण सन्माननीय परमपूज्य श्री हरिभक्तपरायण प्रशांतजी महाराज मामनकर ढोरवगाव यांच्या मुखातून आपण दिवसा भागवत कथा ऐकत आहात आणि रात्री अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आहे. त्या सप्ताहातील आजची ही 6व्या दिवसाची सेवा आदरणीय संदीप दादा तांगडे यांच्या माध्यमातून आजच्या सेवेचे दाते सौजन्य श्री दिलीप बहुरूपे, श्री हरिदास दादा भगत, अन्नदाते श्री सुरेश दादा पाटील, श्री बाळू दादा पाटील वडजी आणि श्री माणिकराव कुकडे यांच्या माध्यमातून आजची ही सेवा समस्त मंडळीच्या संपर्कातून गायक वादक वृंद मंडळी यांच्या संपर्कातून माझ्यासारख्या पामराच्या वाटेवर आली. माझं महत् भाग्य. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी महाराज फक्त 4 सूचना देऊ इच्छितो. पहिली महत्वाची सूचना, आपसात कोणी बोलू नका, उडबस कोणी करू नका. खेळू द्या, त्याला वाजवू द्या, काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लहानपणीच असे पाय चेपी नका करत जाणार. वाजवतोय तर वाजू द्या महाराज. लहानपणापासून जर असे संस्कार, आपली ही जी पवित्र भूमी महाराज ही गजानन महाराजांच्या पादस्पर्शाने पावत झालेली आहे. महाराज विदर्भाचा जो भाग आहे ना, याच्यावर कलियुगातले महान संत नवे नवे गणपती बाप्पाचा 12वा अवतार गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे. महाराज गजानन महाराज काय होते, काय आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, पण आमच्यासारख्या पामरांना सुद्धा आमच्या गावापर्यंत ख्याती. महाराज विश्वाच्या पाठीवरती असं एकमेव ठिकाण आहे. मी काय सांगतोय, जगाच्या नाही बरं, विश्वाच्या पाठीवर. विश्वाच्या पाठीवर असं एकमेव ठिकाण आहे जिथे कचरा चालत नाही, जिथे भ्रष्टाचार चालत नाही, जिथे कुठल्या प्रकारचा दोष चालत नाही आणि सगळेच्या सगळे प्रेमाने वागतात, माऊली म्हणतात. असं एकमेव ठिकाण कोणतं असेल तर संत श्रेष्ठ गजानन महाराजचं शेगाव संस्थान महाराज, की ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा लिहिली गेलेली आहे. महाराज आपण भाग्यवान आहात की शेगाव नगरीच्या संत श्रेष्ठ गजानन बाबांचं मंदिर आपल्याकडे तयार झालेलं आहे. महाराजांचा खूप मोठा परमार्थामधला भाग आहे. महाराज गजानन बाबांनी ज्यावेळेला आपण म्हणतो त्याच्यात वर्णन केलेलं आहे. नीट ऐका, मी अभंग मुद्दाम बाबांच्या हिशोबाने पांडुरंगाच्या हिशोबाने घेतलेला आहे की देव आपल्या भक्ताचं कार्य करण्यासाठी लाज धरत नाही. साधावया भक्ती काज. साधावा म्हणजे करण्यासाठी, भक्ती काज. भक्ती म्हणजे भक्ताचं कार्य, काज म्हणजे कार्य. आपल्या भक्ताचं कार्य करताना लाज धरत नाही, त्याला देव म्हणतात. नाही लाज धरीत, धरत नाही लाज तो. मग तुम्ही अशा देवाला शरण गेलं पाहिजे. आई श्री अशी शरण जावे. मग अशा देवाला शरण जा जिथे तुमची शक्ती वाया जाणार नाही. शक्ती जीवेना वंची. वंची म्हणजे वाया जाणे. तुमची शक्ती देवाच्या चरणी लावा, तुमची शक्ती पुरुषांच्या चरणी लावा, पण महान पुरुष राष्ट्रपुरुषांच्या. मग तुम्ही देवाच्या चरणी तुमची भक्ती लावली तर फायदा काय होणार?
भीष्म पण केला खरा, भीष्माचार्यांचा पण खरा केला. धनुर्धरा रक्षिले, अर्जुनाला सुद्धा वाचवलं. देवाने स्वतःची प्रतिज्ञा मोडली या दोघांसाठी, पण या दोघांची प्रतिज्ञा पूर्ण केली महाराज. एवढा देव उदार आहे, तुम्ही त्याच्यासाठी त्याला शरण जाना. आणि शेवटच्या चरणात तो का म्हणे, साक्ष हाती, माझी स्वतःची साक्ष आहे महाराज. म्हणून मी त्याला काय केलंय, तो मी आज चित्ती धरीला, मी माझ्या चित्तात धरलेलं आहे. तरुण मुलं मुली ऐका बरं, देवाला चित्तात साठवा, गजानन बाबांना चित्तात साठवा. छत्रपती संभाजीराजे, धर्मवीर संभाजीराजे किंबहुना छत्रपती शिवाजीराजे यांना हृदयात साठवा. आपले लोक कोणालाही हृदयात साठवतात. कॉलेजच्या मुलाला विचारलं, बेटा देवाला हृदयात साठव, तो म्हणतो नाही 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 महाराज, मैंने इस दिल में किसी और को बिठा रखा है. चुल्यात मर तिला घेऊन आता काय सांगू तुला कळलं पाहिजे तू कोणाबद्दल बोलतोय महाराज. भगवंताला साधना का समजा, ज्याने ज्याने देवाला हृदयात साठवलं ना त्यांचं देवाने कल्याण केलेलं आहे. फक्त त्याच्यासाठी त्याला समजून घेतलं पाहिजे. देव म्हणजे साधारण नाहीये, पण देव म्हणजे असाधारण पण नाहीये महाराज. आणि त्याच्यासाठी भक्ती करा. आणि म्हणून अभंग निवडलाय, विठाल विठाल विठाल. मग देव भक्ताचं कार्य करायला लाज धरत नाही. 4 सूचना सांगतोय, बेटा त्याच्या लांब बस. ते हलतय रे, लांब बस, त्याच्या टेकू नको ना. म्हातारा झाला का तू, सरक तुला पुढे, सरक पुढे. पडलं मिळलं 2-4 जण खपवून ते, सरक पुढे, व्यवस्थित बसा. पहिली महत्वाची सूचना, हाताने टाळी, मुखाने चिंतन करा. दुसरी महत्वाची सूचना, उडबस करू नका आणि बडबड करू नका. तिसरी महत्वाची सूचना सांगायची गरज नाही, कोणाच्या खिच्यात मोबाईल नावाचं साधन असेल तर अगोदर तो एक तर स्विच ऑफ करा किंवा सायलेन्स करा. आपल्या भाषेत बोलू, त्याचा नळला बंद करा पहिले. ऐन कीर्तन रंगात येण्याची घात आणि कोणाचं डबडं केव्हा बोंबलीन सांगता येत. त्याच्यावरच्या रिंगटोन सुद्धा त्रासदायक ठरले आहे. एका टाळकऱ्याचं वय 70-75च्या घरात होतं आणि त्या टाळकऱ्याचा मोबाईल वाजला नेमकं लाऊडस्पीकरच्या जवळच, माईकच्या जवळच वाजला. बाबा बघा 70-72 वर्षाचा होता आणि बाबाची रिंगटोन काय होती, मला लगीन करा या पाहिजे, म्हटलं लंबा घातला पाहिजे. 70व्या वर्षी अशी रिंगटोन, ही कुठली पद्धत आहे महाराज. आपल्यामुळे इतरांना डिस्टर्ब होण्याचा विचार करतो का आपण. आणि चौथी महत्वाची सूचना आहे, कीर्तनात शक्यतोवर मला विनोद जास्त येत नाही, मी अध्यात्मावर बोलणारा मनुष्य आहे. पण चुकून समजा एखादी वेळेस जर कोणाला झोप लागत असेल तर तसं सांगा. बघा कीर्तनात झोपू नये. जे कीर्तनात झोपतात त्यांना आता जाऊ द्या, न बोललेलं बरं आहे. आपल्याकडे नेमकं उलट आहे, टीव्ही बघताना झोप लागणार नाही, बडबड करताना झोप लागणार नाही, पण कीर्तनात लागल्याशिवाय धन्यवाद झोपाच म्हणता बाकी सगळे. तशी काळजी करू नका, झोप लागणार नाही. फक्त मनापासून भक्ती करा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाने आपल्या भक्ताचं कार्य करण्यासाठी लाज धरली का महाराज. भागवत उघडा, भागवतात सगळं दिलेलं आहे तुम्हाला, महाराजांनी सांगितलेलं असेल, महाराज तुम्हाला सांगतीलच. पण त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त मी सांगतो महाराज, देव भक्ताचं कार्य करायला लाज धरत नाही. याच्यासाठी दृष्टांत महाराज नीट ऐका. कृतयुगामधला दृष्टांत, त्रेतायुगातला, द्वापारयुगातला आणि कलियुगातला, 4 युगाचे 4 दृष्टांत सांगून जातो. देवाने लाज धरलेली आहे का. शांत बस ना. देवाने लाज धरली नाही. त्याच्यासाठी दृष्टांत महाराज सगळ्यात पहिला महत्वाचा दृष्टांत सांगतो कलियुगातला. देवाने लाज धरली का. प्रमाण दिलेलं आहे. चोखोबाची बहीण झाला शारंगार, वहिनी उघडार वहिनी उघडार वहिनी उघडार चोखोबाची देव बहीण झाला तेव्हा देवाने लाज धरली नाही. 1000 वेळा ऐकलेला दृष्टांत आहे, मी तेच सांगणार नाही, फक्त प्रमाण देऊन जातो. चोखोबारासाठी देव त्याची बहीण झाला होता, लाज नाही धरली. त्रेतायुगात देवाने लाज नाही धरली. त्रेतायुगातला रामायणातला गोड दृष्टांत सांगतो मी. भागवतावर जास्त बोलणार नाही, कारण जिथे जे ग्रंथ चालू असतात मी त्याच्यावर बोलत नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त वेगळं बोलेल. त्रेतायुगात रामायणाबद्दल बोलतो. महाराज देवाने लाज धरली का बघा. दृष्टांत सहित सिद्धांत सांगतो. भजन करा, विठ्ठल विठ्ठल. वयाच्या 12व्या वर्षी एका मुलीचं लग्न होणार होतं.
तुम्ही ओळखाल कदाचित मी कोणाबद्दल बोलतोय, पण तरी उत्तर दिलं तर बरं वाटेल. महाराज, वयाच्या 12व्या वर्षी मुलीचं लग्न होणार होतं, पण साखरपुड्यासाठी बाहेर असे 5 बोकड ठेवलेले होते. बोकड काय म्हणतात तुमच्याकडे त्यांना? बोकड, बोकड्या. बोकड्या दाढी असते ना त्याला, बोकड्या. मी पण वाढवायचो अगोदर, एवढी होती माझी, पण मलाही वाटलं चांगली ठेवावी असं. पण 2012 साली घटना घडली, माझी दाढी अशी वाढलेली होती आणि माझं रावेर तालुक्यात रामायतीची सख्खी मावशी होती का काय, असं इतकी रडत होती. मी तिला सहज विचारलं कथा संपल्यावर, मावशी तुम्ही खूप रडत आहेत, काही त्रास झाला का तुम्हाला? म्हणे नाही महाराज. पण तुम्ही इतक्या का रडत होत्या? जाऊ दे बाबा, तुम्हाला राग येईल. म्हटलं मला नाही राग येत ताई, बोल ना कशा करता रडत होती तू? म्हणे दादा खरं सांगू? म्हटलं खरं सांगता येईल बाबा, तुमची दाढी पाहून मला रडू येत होतं. म्हणे हो बापरे. म्हटलं ताई माझ्या दाढीचा तुझ्या रडण्याचा काय संबंध आला? म्हणे खरं सांगू बाबा, राग नाही येणार ना? म्हटलं नाही. म्हणे बाबा 3 दिवसाच्या आधी माझा बोकड्या कापला, त्याची दाढी तुमची दाढी बिलकुल सारखी दिसते. म्हणजे तिला ती रामायणाकरता येत नव्हती, ती काय पाहायला येत होती? माझी दाढी. असा संताप आला. दुसऱ्या दिवशी न्हावी दादाला म्हटलं भाऊ पहिल्या मैदान सपाट कर. म्हटलं दादा. म्हणे बाबा चातुर्मासाला 1 महिना बाकी. म्हटलं तो गेला उडत. त्या बाईला आज माझ्या दाढीत बोकड्या दिसलाय, उद्या माझ्या मुंडीत दिसला तर मला लंबा घालील. म्हटलं कोण कशा करता येईल सांगता येत नाही महाराज. मी काय सांगतोय, अज म्हणजे बोकड. दृष्टांत नीट ऐका. अंगणामध्ये 5 बोकड होते. त्या मुलीने सहज प्रश्न विचारला, बाबा हे बोकड कशासाठी आहे? म्हणे बेटा या रविवारी तुझा साखरपुडा आहे ना, मग आपण हे बोकड कापू आणि त्यांना मारू आणि त्याचं मेजवानी देऊ, जेवण देऊ आपण. मुलगी म्हटली बाबा लग्न मी करणार, संसार मी करणार आणि निष्पाप बोकडांचा जीव का द्यायचा? देऊ नका ना, ऐका ना. पण वडिलांना राग आला. वडील म्हटलं चुप बस का, तुला काय कळतं? मी राजा या नगरीचा. इतरांच्या लेकांच्या लग्नामध्ये 1-1 बोकड कापतात, मी तर राजा आहे, 5 कापले पाहिजे म्हणून मी ते ठेवलेले आहेत. मुलीला वाईट वाटलं. ती मुलगी रात्ररात्री पळून गेली, घर सोडून पळून गेली. कोणासोबत नाही बरं, फक्त त्या निष्पाप जीवांचा जीव दाता कामा नये म्हणून रात्ररात्री ती स्त्री पळून गेली. गेल्यावर कुठे गेली? एका ऋषींच्या आश्रमात गेलेली आणि त्या ऋषींचा रोज तिने आश्रम स्वच्छ करावा. नीट ऐका मी कशा करता सांगतोय. देव लाज धरतो का? पहिल्या चरणाकडे वळतोय. त्याच्यासाठी तुमची भक्ती महत्वाची आहे. ती जी मुलगी होती ती वयाच्या 12व्या वर्षी पळून गेली. गेल्यावरती अशी इतरत्र नाही पळाली. त्या मुलीने एका साधूचा आश्रम गाठला. त्या आश्रमात रोज तिने झाडपूस करावी, रस्ता स्वच्छ करावा, त्या रस्त्यावरती छान पैकी रांगोळ्या सडा मार्जन करून ठेवावं. त्या साधूचं नाव होतं मातंग ऋषी आणि त्या मुलीचं नाव होतं शबरी माता. शबरी नावाची स्त्री वयाच्या 12व्या वर्षी पळालेली. महाराज 12 ते 12 पुढचे 12 म्हणजे 24व्या वर्षापर्यंत तिने रोज रस्ता साफ करावा. मातंग ऋषीने तिला पकडलं. म्हटले बेटा तू असं का करतेस? महाराज मला कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाहीये, फक्त मला संतांची सेवा आवडते म्हणून मी तुमची सेवा करते. शाब्बास बेटा, अशीच सेवा करत राहा. तिला आश्रमात आणलं, आश्रमात ठेवलं. मरताना इहलोकीचा देह ठेवताना मातंग ऋषींनी आशीर्वाद दिला, असाच आश्रम स्वच्छ करत राहा, असाच रस्त्यावर फुलं टाकत राहा. एक ना एक दिवस तिन्ही जगाचा बाप अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा राम रूपात तुला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा तुला आशीर्वाद होतो. कोण? ओ राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, अरे दीप जला के दीवानी मैं मनाऊंगी, मेरे जन्मों का सालता मिट जाएंगे, नवीन व्हर्जनचं गाणं, न्यू व्हर्जन. आणि जुनं गाणं कोणतं होतं माहितीये? आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा, मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा, आएंगे रघुराई तो मैं आसन में बिठाऊंगी,
ही हाथों से हार मैं बनाऊंगी. काय वर्णन केलं महाराज. काय ते संत असतील ना, काय त्यांची भाषा असेल. हा काय गोडवा आहे त्याच्यात. शबरी मातेने वाट पाहिली वयाच्या 24व्या वर्षापासून तर वयाच्या अंदाजे आपलं वय सांगतो वयाच्या 99व्या वर्षापर्यंत, म्हणजे 75 वर्ष वाट बघितली. बोलत चला किती वर्ष. 75 वर्ष वाट पाहिली महाराज. आपण बघू का एवढे दिवस वाट. 75 मिनिटं पाहत नाही. देवाला नैवेद्य ठेवतो आणि देवाला म्हणतो देवा नैवेद्य ठेवलाय, जेवशीन जेव, नाही तर धन्यवाद. अगरबत्ती पण कशी ओवाळतो, अशी आडवी ओवाळतो. म्हणजे काय, आमच्या भाषेत बोलू महाराज, अशी अगरबत्ती ओवाळतो देवा तू जेवायला ये, तुला चटकाच लावतो. मी म्हणतो येत नाही रे बापा. आपली भक्ती अशी महाराज. कशाला देव येणार आहे. आपल्याकडच्या लोकांना भक्तीमध्ये कमी, भक्तीमध्ये चांगल्या प्रकारची भक्ती पाहिजे, कमी वेळेमध्ये. मध्यंतरी एक प्रकरण उठलं होतं मागच्या वर्षाला 2022ला, 2 वर्षापूर्वी. कोणतं प्रकरण उठलं होतं. नंदी पाणी पितो. तुमच्याकडे होता का. बाप 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 बाप. माझ्याकडे बी होतं ते. माझं त्यावेळेला मोयगावला काल्याचं कीर्तन होतं. मी मोयगावला काल्याचं कीर्तन करून घरी गेलो होतो. 8 मार्च 2022 ची घटना आहे ती. 8 मार्च 2022ला मी घरीच गेलो. घरात पाय की दारात पाय 2-2:30 वाजता दुपारी 2-2:30चा सुमार होता. काल्याचं कीर्तन संपलं मोयगावचं. 12 वाजता जेवण झालं, म्हणजे कीर्तन वगैरे आटोपलं. जेवण खावण करता करता घरी जायला 1.5 तास लागला. आणि मी 8 मार्चला मी घरात पाय की दारात पाय, 8-9 मार्चची गोष्ट आहे ती. मी घरात पाय की दारात पाय. माझी मिसेस मला अगदी बिलकुल अशी वाट पाहत होती कसं शेतकरी पाण्याची वाट पाहतो का काय असं. मला घरात पाय की दारात पाय माझी मिसेस म्हणते अहो चला ना नंदी पाणी पितोय, आपण नंदीला पाणी पाजू. मी रागात बोललो अगं त्या नंदीची पडली तुला, हा बैल आला, या बैलने बी पाणी पाज म्हटलं थोडं. संतापलो ना बुवा. कधी नंदी पाणी पिणार का आपल्या हातून. कधी आपण इतकी भक्तिवान आहोत का. ती माझी मिसेस हुशार, ती मला म्हटली हाऊ बैल कभी बिपिन म्हणे, तो नंदी आजच पितोय, चला म्हणे आगोपणा करू नका. काय सांगू महाराज. नाही पिलं, आपली तेवढी भक्ती नाहीये. विनोदाचा भाग सोड, मला काय सांगायचंय. देव खाणं आणि देव पिणं याच्यासाठी सुद्धा परमभाग्याचं लक्षण लागतं, लक्षात घ्या. तुम्ही लाख काही करा पण देव तेवढा साधा नाहीये महाराज. आणि जर तसा असता तर देव काही बाजारचा संतांनी प्रमाण दिलं नसतं. मनी नाही भावने देव मला पा, मनी नाही भावने देव मला पा, देवा शान करायचा नाही हो, देव बाजारचा वादी बाबा नाही, देव बाजारचा वादी बाबा नाही. शबरी माता तो काही बाजारचा भाजीपाला नाहीये. भाजीपाला नसलेला देव शबरी मातेला भेटायला आला वयाच्या 99व्या वर्षी. आता ऐका देव लाच धरतो का. इथपर्यंत आम्ही सगळ्यांनी ऐकलंय. याच्या पुढचा नवीन दृष्टांत सांगतो. थोडं भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शबरी मातेच्या घरी राम आले. आल्यावरती शबरी मातेने पाय घड्यात टाकल्या, देवाला बसवलं. आएंगे रघुराई तो मैं आसन पे बिठाऊंगी. आसनावर बसवलं. घरात गेली. 2 द्रोण आणले. 2 द्रोण आणले. एक लक्षात घ्या, ते पळसाच्या पानांचे द्रोण होते. पळसाचे पानं जुन्या लोकांना माहिती असेल. अगोदर शेगाव संस्थानमध्ये जे जेवण मिळायचं ना ते पळसाच्या पानातच मिळायचं. एकच पोळी असायची, पिठलं असायचं आणि कधी बुंदीचा लाडू असायचा. तेव्हापासून येतोय आम्ही. नीट ऐका महाराज. ते पळसाचं पान पवित्र मानलेलं आहे. त्या पळसाच्या पानामध्ये द्रोण केला आणि ते द्रोण 2 माता शबरीने आणलेले आहे. पहिला द्रोण जो होता तो उजव्या हातातला तो लक्ष्मणाच्या हातात दिलेला आहे. आणि लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा हे बोर तू खा, मी माझ्या रामाला माझ्या हाताने खाऊ घालते. आणि शबरी मातेने तो द्रोण घेतलाय महाराज. नीट ऐका. आणि शबरी माता आपल्या हाताने रामाला बोर खाऊ घालते. आएंगे रघुराई तो मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे पैर अपने हाथों से खाऊ घालते. इत्यात
बऱ्याच लक्ष्मणाचं लक्ष गेलं त्या बोरावरती दात उमटलेले होते. नीट ऐकून घ्या. जसे दात उमटलेले होते लक्ष्मण सहज म्हटला, मावशी हे काय? म्हणे बोर आहे. याच्यावर असं काय? म्हटले बेटा दात उमटले ते माझे उष्टे. अरे बापरे उष्टे? शबरी माता एक पेलाभर पाणी दे ना. शबरी माता पाणी आणायला घालत गेली. इतक्यात लक्ष्मण रामाच्या कानात सांगताय, हे देवा खाऊ नको रे ते बोर, ती बिल्लीन रे बिल्लीन. बोरे भगवंत म्हटले मी खातो, तुला खायचे नसतील तर खाऊ नको. इथपर्यंत ऐकलंय मी. याच्या पुढचं ऐका काय घडलंय. माता शबरीने एक पेलाभर पाणी त्या अर्जुनाला आपल्या लक्ष्मणाला दिलेलं आहे. लक्ष्मणाने पाणी पिलं. तो गरुड बाजूला ठेवला. तो द्रोण असा घेतला, असा मागे गेला. आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही ना ते पाहिलं. राम प्रभू उष्टी बोरं खातायत हे त्याचं लक्ष होतं. त्याला ते खायचे नव्हते म्हणून लक्ष्मणाने तो द्रोण घेतला, असा मागे मागे सरकला, बऱ्याच मागे गेला. आपल्याकडे कोणी बघत नाही असं बघितलं. तो द्रोण घेतला, गरगर 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 फिरवला आणि सपकन द्रोण फेकून दिला. नीट ऐका. आता देवाने लाज धरली का बघा बरं. एकीकडे देवाचा सक्का भाऊ होता, त्याचं नाव लक्ष्मण होतं. दुसरीकडे माता शबरी ती ज्याची भक्त होती. माझ्या पांडुरंगाने लाज नाही धरली. जसं देवाने पाहिलं की लक्ष्मणाने माझ्या शबरी मातेचा अपमान केलेला आहे, त्या रामाने मनातल्या मनात तिथल्या तिथे लक्ष्मणाला एक प्रकारे जणू काही श्राप दिलाय की लक्ष्मणा जातपात पाहिलेली आहे, धर्मभेद पाहिलेला आहे आणि एका स्त्रीचा भक्तीचा अपमान केलेला आहे. आज जे द्रोण तू फेकलेला आहे, ऐकत चला, आज जो द्रोण फेकलेला आहे, तू फेकलेल्या द्रोणामुळे आज तो द्रोण जिथे जाऊन पडेल त्यामुळे त्या द्रोणामुळे त्या पर्वताचं नाव द्रोणागिरी असं पडेल. जी उष्ट्या बोरांचा अपमान केलेला आहे ही जमिनीत पेरली जातील, याच्यातून एक वनस्पती उगवेल, तिचं नाव संजीवनी राहील. आणि आज ज्या बोरांचा अपमान केलेला आहे, आज जिचा अपमान केलेला आहे, भविष्यात जेव्हा मरत राहशील तेव्हा जोपर्यंत तुझ्या तोंडामध्ये याच वनस्पतीचा रस पडणार नाही तोपर्यंत तू वाचणार नाही. हा माझा तुला श्राप आहे म्हटले जा. प्रमाण पाहिजे असेल प्रमाण घ्या. हो द्रोणागिरी जो आली, द्रोणागिरी जो आली, लक्ष्मणा वाचविला, लक्ष्मणा वाचविला, लक्ष्मणा वाचविला, लक्ष्मणा वाचविला.
महाराज एकीकडे कोण होता? सक्का भाऊ. आणि एकीकडे कोण होते? भक्ती करणारी शबरी होती. माझ्या देवाने पहिलं प्राधान्य कोणाला दिलं? शबरीला दिलेलं. याचं कारण होतं माझा देव भक्ती करणाऱ्या भक्तासाठी लाज धरत नाही. अभंगाच्या पहिल्या भक्ताचं कार्य करण्यासाठी. दृष्टांत असेल किती सांगू दृष्टांत महाराज. मी आत्ता सांगितलं, त्रेतायुगातलं सांगितलं, तुम्हाला कलियुगातलं सांगितलं. अजून तुम्हाला हवं असेल तर द्वापार युगातला दृष्टांत घ्या. तुम्हाला हवा असेल तर कृतयुगातला दृष्टांत भगवान महादेवांचा घ्या. शिवपुराणातला दृष्टांत सांगतोय. देव लाज धरतो का बघा. पण थोडं भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भक्ताचं कार्य करण्यासाठी देवाने आजपर्यंत कधीच लाज धरली नाहीये. त्याच्यासाठी कृतयुगातला एक दृष्टांत सांगतो. शिव महापुराणातला मोठा गोड दृष्टांत आहे. शांत बसलं बेटा. मोठा गोड दृष्टांत आहे महाराज. फक्त ऐकला पाहिजे. देवाने लाज नाही धरलेली कधीच नाही. कोणत्याच भक्तासाठी धरली नाहीये. आणि खोटं वाटत असेल तर दृष्टांत ऐका. शिवपुराणातला काय गोड भाग आहे. गुणानिधी नावाचा शिवपुराणात कथा आहे. गुणानिधी नावाचा एक भक्त होता. त्याचं नाव होतं गुणानिधी. लक्षात ठेवता आलं तर ठेवा आणि नाही ठेवता आलं तर एक बुवा होता. गंधाला आपल्याला काय फरक पडतोय. नाव सोडून द्या. एक भक्त होता. कुठेतरी त्याच्या वडिलांच्या हातून चूक झाली. त्याच्या वडिलांनी अशी चूक केली की त्याला हा मुलगा होता. बायको होती चांगली. पण त्याच्या वडिलांना दुसरी बाई आवडली म्हणून त्यांनी पहिल्या बायकोला सोडून दिलं. दुसरी बायको करून आणली. हा गुणानिधी नावाचा मुलगा इतका वाईट झाला. इतका वाईट झाला. महाराज याने देवधर्म सोडून दिला. पूजा कर्म सोडून दिला. काहीच करत नव्हता. नचत्वा या भक्ती कृतत्वामी. काहीच भक्ती वगैरे करत नव्हतो. मग असं करत नसताना इतका पापी झाला. इतका दुराचारी झाला की वयाच्या 12 वर्ष याने देव नाही, धर्म नाही, पूजा नाही, काही नाही, काहीच केलं नाही. फक्त काय करायचं. गावातल्या लोकांना याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी याच्या डोक्यावर, सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यावर गाय पण पळून गेला. बदा कर्ज केलं आणि चालला गेला. आता एवढं केल्यावरती गावकरी टपले होते. याला मारायचं. याने आपले पैसे बुडवलेले म्हणून गावकरी त्याच्यावर टपले होते. मग याची वाट बघताय. एके दिवशी तो घरी आला. गावकऱ्यांना माहिती पडलं. नीट ऐका. गावकऱ्यांना माहिती पडलं. तो आलाय काठ्या लाट्या घेऊन. ज्यांचे पैसे होते ते मारण्यासाठी त्याला आलेले. आता काठ्या लाट्या घेऊन त्याला मारण्यासाठी जे लोक आलेले आहेत त्याला ही गोष्ट माहिती पडली. तर सकाळी जवळजवळ 4-4:30च्या सुमाराला गुणानिधी नावाचा मुलगा मागच्या दाराने पळून गेला. आपल्या ढोरप गावून पळाला असं समजा. पायी पळता 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 देऊळगाव राजापर्यंत गेला. कोणतं गाव? पिंपळगाव राजापर्यंत गेला. त्याच्या पुढे आता वडा नाकापर्यंत गेला. गावकरी पळताय. त्याला मारायचंय. आज त्याला मारणारच आपण. जिवंत ठेवला तर ठीक नाही, मारून टाकू. कारण खूप त्रास दिला याने आपल्याला. करता करता सकाळपासून पळताय. सकाळी 4 वाजेपासून पळताय. दुपार झाली, रात्र झाली महाराज. पळता पळता तो डायरेक्ट पार शेगाव पर्यंत, खामगाव शेगाव पर्यंत चालला गेलाय. रात्रीचा 11:30-12चा सुमार झालाय.
त्याच्या मागे पळणारे पण उपाशी, तो पण उपाशी, जीव वाचवत पळतोय. आणि एवढंच मध्यरात्रीच्या वेळेला, नीट ऐका, दिवसभर काहीच खाल्लं नाहीये, फक्त पुण्याची गणती बघा. देव किती साधा आहे आणि देवाची भक्ती कशी असते. तो लाज धरतो का बघा. काय झालं, हा गुणानिधी पळता पळता दिवसभर पळालेला आहे, त्याने काहीच खाल्लेलं नाहीये, दिवसभर उपाशी तापाशी आहे. आणि जाता जाता रात्री शेगाव सारख्या गावाला गेलेला आहे. एक सुंदर महादेवाचं मंदिर दिसलं आणि त्या मंदिरात त्याने स्वतःचा जीव वाचवासाठी एंट्री केलेली लपून बसलेला आहे. लपल्याबरोबर त्याला असं दिसलेलं आहे की काहीतरी वळवळ करतोय. त्याला वाटलं हे मंदिर आहे, कदाचित नाग वगैरे असेल ना. खिच्यामध्ये हात घातला, त्याला आगपेटी सापडली. बिड्या पीठ होता तो, त्यांना आगपेटी सापडली. त्याने बिडीच म्हणजे आगपेटी पेटवली. पेटवल्याबरोबर उजेड पडला, समोर दिवा दिसला, त्याने दिवा लावला. दिवसभराचा भुकेला आहे. अलगदपणे पिंड दिसली. पिंडीवरती महादेवाच्या बेलाची पानं होती, बाजूला अर्धी बादली पाणी पडलेलं होतं. त्याने सगळे बेलाचे पानं उचलले, त्या बादलीमध्ये टाकले. पुण्याची गणती बघा, बेलाची सगळी पानं उचलली, त्या बादलीमध्ये टाकलेली आहेत. सगळ्यात पहिले दिवा लावलाय, बेलाची पानं उचलली, ते बादलीमध्ये टाकलेले. का, पिंडीवर कोणीतरी काही प्रसाद ठेवला असेल तर खायला बरं पडेल आपल्याला. तिथे पिंडीवर खडी साखर म्हणा किंबहुना पेढा दिसला, त्याने तो प्रसाद खाल्लाय. सकाळचं काहीच नाहीये, थोडा प्रसाद त्यांना तोंडात केलेला आहे. पहिलं पुण्य केलं, त्याने दिवा लावला. दुसरं पुण्य केलं, बेलाची पानं सगळे उचलून त्याने बादलीत टाकली. तिसरं पुण्य केलं, देवावरचा प्रसाद खाल्ला. चौथं पुण्य केलं, जी बेलाची पानं टाकलेली होती पुजाऱ्याचं लक्ष जाऊ नये म्हणून परत ती पानं पाण्यातून काढली आणि परत पिंडीवरती रचून ठेवून दिली. ऐकताय सगळे, झोपले नाही कोणी, भाषा कळते ना माझी. आणि असं करता करता जसं त्याने पानं पुन्हा ठेवली, पण पाण्यात ठेवण्याच्या अगोदर ती पिंड पहिले पाण्याने स्वच्छ काय करून घेतली, धुवून घेतलेली आहे. मग ते पानं ठेवलेले आहे. इतक्यात पुजाऱ्याचं लक्ष गेलं. पुजाऱ्याने आरवी मारली, चोर चोर चोर. जे त्याच्या मागे लागलेले होते ते धावत धावत आले. त्यांनी काठ्यांचा वापर केला, काट्यालाट्या मारल्या. गुणानिधीचं डोकं फुटलं, त्याच्या डोक्यात काड्या पडल्या. त्याने पिंडीला घट्ट पकडलं, रक्ताची धार पिंडीवर पडली आणि त्याच ठिकाणी गुणानिधी नावाचा मुलगा मरण पावला. विठाला हा गुणानिधी नावाचा मुलगा मरण पावल्यावरती त्याचा चित्रगुप्ताने हिशोब चालू केलेला आहे की पुण्यत्वायाम एवं पापत्वा. आपल्या भाषेमध्ये बोलून जाऊ का, याचं पुण्य जास्त आहे की पाप जास्त आहे शोधू लागला. त्याला विचारलं, बाबा रे, तुझ्या वाटेवर 40% पुण्य आहे आणि तुझ्या वाटेवर 60% पाप आहे. तो मनातल्या मनात म्हणतोय 40% पुण्य आलं कुठून, मी तर एवढा पापी आहे, 4% पुण्य केलं नाही आजपर्यंत, 40% आले कुठून. त्याला विचारलं, चित्रगुप्तांना विचारलं त्याने, चित्रगुप्तजी माझ्या वाटेवर एवढं पुण्य कसं काय आलं सांगता का. त्यावेळेला चित्रगुप्त सांगू लागले, अरे बाबा, तू दिवसभर पळाला, काहीच खाल्लं नाही. पहाटे 4 पासून तर रात्री 12:30-1 पर्यंत तू काहीच खाल्लं नाहीये, अन्नाचा कण सुद्धा खाल्ला नव्हता. नेमकं तू जो दिवशी पळत फिरला त्या दिवसाला महाशिवरात्रीचा दिवस म्हणतात. इनडायरेक्टली तुझ्याकडनं महाशिवरात्रीचा काय झाला, बोलत चला, काय झाला. दुसरं पुण्य देवाजवळ काय लावला तू, दिवा. तिसरं पुण्य तू महादेवावरती काय व्हायलं, बेलाचं पान व्हायलं, बेलं वाहिली. चौथी गोष्ट महत्वाची, तू पिंड साफ केली. आणि 5वं महत्वाचं पुण्य, तुझ्यामुळे जे लोक तुझ्या मागे पळत होते त्यांचा पण काय घडलेला आहे, उपवास. त्यांचं सुद्धा पुण्य तुझ्या वाटेवरती आलेलं आहे. सांग तुला काय पाहिजे. गुणानिधी नावाचा मुलगा म्हटला, एवढा महादेव कृपाळू आहे, माझ्याकडून नकळत पुण्य घडलं तरी इतकं मला पुण्य दिलेलं आहे. मग मला पुढच्या जन्मामध्ये एका श्रीमंत माणसाच्या घरी जन्माला घाला आणि मला थोडं पुण्य करण्याची संधी द्या. तथास्तु. पुढच्या नगरीमध्ये नीट ऐका, हा गुणानिधी नावाचा मुलगा समजून घ्या, दंतत्वा नावाच्या एका मुलाच्या घरी जन्माला आलाय, श्रीमंत झालाय, पण पाप भोगू लागला. जन्मतः त्याचे हातपाय काय होते माहितीये, पंगोड झालो देवा आधार नाही कोणी भगवान
सांगू का थोडी? धराल तर एकदम धरत जा, सोडाल तर एकदम सोडत जा. काय म्हणतात तर माझी मदर तुमच्यावर इतके सुंदर गायक पदक भेटले आपल्याकडे. गजानन बाबांचा आशीर्वाद आहे महाराज. मी तर कायम सांगतो की विदर्भ म्हणजे गजानन महाराजांचीच कृपा आहे. अहो शेगाव संस्थांमध्ये गेल्या 13 वर्षापासून कार्यक्रम करतोय मी. 13 वर्षापासून दत्त जयंती माझ्याकडे. महाराज इतका आनंद वाटतो ना. इथ्या परिसराला गजानन बाबांचा आशीर्वाद आहे. मी गजानन बाबांना गुरु केलेला आहे. महाराज नीट ऐका, आपण भाग्यवान आहे की एवढे मोठे संत आपल्याकडे आलेले आहेत. पुढे का सांगतो त्यांचं चरित्र पण थोडं सांगेल, पण फक्त चिंता करू नका. नसलं पण ना पाठ, फक्त साथ द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नीट ऐका, परिणाम काय घडलेला आहे? तोच व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये पांगुळ जन्माला आला, पण दान धर्म केलेला आहे. एवढी दया त्याची आलेली आहे की त्याच्या पुढच्या जन्मामध्ये तो अलक नगरीचा राजा म्हणून जन्माला आला. पहिल्या जन्मात कोण आहे? गुणानिधी. दुसऱ्या जन्मात कोण झाला? विंधो. तिसऱ्या जन्मात कोण झालेला आहे? अलक नगरीचा राजा अलका. पण त्याने एवढं दान पुण्य केलं महाराज. नीट ऐका, देवाने त्याच्यासाठी लाज धरली नाही. तो जे मागत जाईल ते देत गेला आणि त्याला त्याच्या पुढच्या जन्मामध्ये इतका दान धर्म केला की तोच राजा पुढच्या जन्मामध्ये धनांचा राजा कुबेर म्हणून जन्माला आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याला धनांचा काय केला डायरेक्ट? राजा केला. कशाचा? धनांचा राजा. प्रमाणे देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. येते मनुष्याचे आय, येते मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे.